आता या रिगार्डिंग आपले असे काही चांगले वाईट अनुभव आलेत का, की जिथं अ, जसं आत्ता मगाशी मी सांगितलं, की त्या व्यक्तीला तिथंच बिल्डिंग बांधायची होती, बाकी कुठेच नाही, दुसरीकडे अवेलेबल असलं तरी सुद्धा. तर असे तुम्हाला असे कुठले अनुभव आलेत का, की जिथं हट्टीपणा थोडासा नडलाय? अनुभव तर खूप वेगवेगळे आलेले आहेत ह्या पर्टिक्युलरली वास्तुशास्त्र किंवा अशा ह्याच्यामध्ये. त्याला मी तुम्ही म्हणताय तसा हट्टीपणा तो असतो कधी-कधी. त्यात बऱ्याच वेळेला आम्ही कन्विन्स करायचा प्रयत्न करतो दॅट आपण हे असं-असं केल्याने याच्यात काय चांगलं होऊ शकतं, की ह्या जागेचा परिपूर्ण वापर कसा झाला पाहिजे किंवा आता कसं होतं बऱ्याच वेळेला तुम्ही जी केस सांगतायत, त्यामध्ये भलेही ती मोठं लँड किंवा लँड पार्सल असू शकतं. त्यात कुठेतरी एका कोपऱ्यात त्यांना करायचं असेल. पण मग आम्हाला नुसतं त्याचं ऐकून चालत नाही, की हो तुम्ही इथं म्हणताय आम्ही ते लगेच करायला घेतलं. असं नाही होत. आम्हाला त्याचा पूर्ण विचार करायचा आहे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचा आहे. कारण की बिल्डिंग बांधताना हा सारासार विचार झालाच पाहिजे. मग तुम्ही तो एक छोटा बंगला बांधतायत, की मोठी कमर्शियल प्रॉपर्टी बांधतायत. या सगळ्यामध्ये तुम्ही तो सारासार पूर्ण विचार करून त्याच्या आजूबाजूची डेव्हलपमेंट कशी होणार आहे किंवा झालेली असेल तर ती काय झालेली आहे? तिथे पुढे कशाप्रकारे डेव्हलपमेंट व्हावी अशी अपेक्षा आहे. कारण की जर यू आर द फर्स्ट ॲट दॅट टाईम की तुम्ही ते डिक्टेट करू शकता, की इथे आजूबाजूला काय होणार आहे? किंवा जर तुम्ही ऑलरेडी डेव्हलप्ड एरियात असाल, तर तुमच्या बिल्डिंगचा रिस्पॉन्स कसा असेल त्या ह्याला? जसं मी आधी कॉन्टेक्स्ट हा शब्द बोललो, त्याच्याकरता हे महत्त्वाचं आहे. सो ही कॉन्टेक्स्ट असणं आणि कॉन्टेक्स्ट डेव्हलप करणं ह्या दोन्ही गोष्टी आमच्यामध्ये आहेत. सो ह्या सगळा सारासार विचार करून आम्हाला ते पटवून द्यावं लागतं, की तुम्ही जर असा-असा प्लॅन केला, तर तुमचे हे प्रॉब्लेम्स येतील किंवा हे आपण असा प्लॅन केला, तर त्याचा भविष्यात मला या जागेचा अशा प्रकारे वापर करता येईल. कारण की अगेन ॲज आय सेड, की लँड इज अ लिमिटेड रिसोर्स. त्या त्या ठिकाणी असणाऱ्याला खूप किंमत असते. तर तिचा योग्य वापर कसा होईल, हे त्यांना पटवून देऊन कन्विन्स करणं आणि मग तिथून पुढे त्यांना जर कन्विन्स करू शकलो, की नाही तुम्ही इथे बनली थोडी इकडे सरकवली तरी चालू शकते. तुम्हाला याच्यामुळे हा फायदा होतोय. हे करावं लागतं आणि असे अनुभव येतात, येतायत हे आणि हे ऑलमोस्ट दररोजला आहे. मग एक छोटा अनुभव सांगायचा झाला तर वन ऑफ द एक्सपिरियन्स दॅट आय हॅड इन लास्ट कपल ऑफ इयर्स, की 2 मध्यंतरी बिल्डिंग केल्या मी आफ्टर कोविड आणि दोन्ही क्लायंट माझ्याकडे अगदी म्हणजे मोर ऑर लेस 10-15 दिवसांच्या फरकाने आमची गाठभेट झाली होती. दोन्ही प्रोजेक्ट मी एकाच वेळेस डिझाइन करायला घेतले होते आणि त्यातल्या एका क्लायंटचं म्हणणं होतं, की माझी बिल्डिंग 100% वास्तूप्रमाणे झालीच पाहिजे. आणि दुसऱ्या क्लायंटचं म्हणणं होतं, की काय इट्स अप टू यू कुलदीप. बघ काय होतं याच्यामध्ये. ही अँड दॅट क्लायंट वॉज व्हेरी मच अवेअर, की माझा प्लॉट केवढा आहे, मला काय शक्य आहे, माझं बजेट किती आहे आणि ही वॉज व्हेरी प्रॅक्टिकल, की तू ठरव तुला काय योग्य वाटतं. पण घर चांगलं झालं पाहिजे. एवढं तू बघ. म्हटलं दॅट्स फाईन. सो असे दोघेही अनुभव म्हणजे आम्ही घेतले आणि त्या दोन्ही बिल्डिंग मी केल्या. त्याच्यात एकामध्ये तिच्यात जेवढं करता आलं, आर्किटेक्चरल कुठलाही म्हणजे आर्किटेक्चरल माझा प्रॅक्टिसमधल्या ह्याच्या गोष्टी की ज्या डेव्हिएट न करता वास्तुशास्त्र किती मला इम्प्लिमेंट करता आलं तेवढं मी त्याच्यात केलं. विच इन द एंड क्लायंट अल्सो अंडरस्टूड की या सगळ्या गोष्टी काही होऊ शकत नाही, ज्या ते लोकं सांगतात. कारण की ते जे लोकं सांगतात ते कोण आहेत तेही महत्त्वाचं आहे. त्यांचा अनुभव काय? ते किती फिरलेत? कोण सांगतंय? त्यांचा किती अभ्यास आहे? ह्याबद्दल आय गेस आय डोंट नो एनीबडी आस्क्स देम की तुमचा नक्की अनुभव काय? आम्हाला प्रश्न विचारतात की तुझा अनुभव किती आहे? तू किती बिल्डिंग बांधल्या? तू किती वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय? हे आम्हाला सगळ्यांना विचारलं जातं. पण आय डोंट नो की वास्तुशास्त्रज्ञाला कोणी विचारत असेल की "बाबा रे, तू काय केलंय? आणि प्रूव्ह की तुझ्या बिल्डिंग किती तू सांगितलेल्या याच्यानुसार किती लोकांना कसा फायदा झालाय?" असं तर तो एक त्यातला वेगळा अजून एक मुद्दा होऊ शकतो व्हिच कुड बी लिटल बिट डिबेटेबल. बट एनिवे सो हे वेगवेगळे अनुभव येतात. दोन्ही बिल्डिंग केल्या. दोन्ही बिल्डिंग सारख्याच प्रमाणात पुढे पाठीमागे संपल्या. बोथ द क्लायंट्स आर व्हेरी हॅपी नाऊ दे आर देअर फॉर अल्मोस्ट मोर दॅन अ ईअर ऑर सो. सो असे वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यांना त्या वेळेला तिथे सपोर्ट करणं, कधी-कधी एज्युकेट करणं आणि त्यानुसार ते काम करून घेणं, हा एक त्यातला महत्त्वाचा विषय असतो.